आहे. तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये बघा कसा मस्त दिसतोय. हे बघा गाई गावाला आल्यासारखं वाटतंय. माझं नाव निसर्ग आहे आणि मी मस्त दिसतोय. थँक्यू. यू वेलकम. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश त्रिंबकर स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे सिद्ध त्रिंबकर ब्लॉग. तर मित्रांनो, फायनली आपली मान्सूनची राईड सुरू झालेली आहे. खूप दिवस आपल्याला वाट पाहावी लागली, कारण पाऊस पडतच नव्हता मुंबईत. एवढं ऊन असायचं, काय सांगू तुम्हाला. रायडिंगला जायची इच्छाच व्हायची नाही. पण आता कुठेतरी थोडाफार पाऊस सुरू झालेला आहे आणि आपण डिसिजन घेतला तो बाईक राईडचा. तर मित्रांनो, मागच्या वेळेस मी तुम्हाला बोललो होतो आपण मान्सूनमध्ये बाईक राईड चालू करू. तर ही आपली पहिली बाईक राईड आहे. आपण सध्या डिसिजन घेतला आहे की लोणावळ्याला जायचा. मग पुढे बघू आपल्याला कुठं जायला भेटतं ते. माईला इतना फास्ट जाता है. तर मित्रांनो, या बाईक राईडमध्ये आपण 3 जण आहोत. आपल्यासोबत आहेत अनिकेत आणि कौस्तुभ. तर आम्ही सोलो बाईक राईड करणार आहोत. तर गाईज, हा व्हिडिओ मी मोठाच बनवणार आहे, कारण मी तुम्हाला पूर्ण माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे की कशी जर्नी होती, कसे रस्ते होते, तसेच किती मजा आली, मी कुठे कुठे गेलो ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. ॲक्च्युली मित्रांनो, मला पण ते आवडत नाही की नुसता 15 मिनटाचा व्लॉग केला आणि त्यामध्ये 10 मिनटं बडबडच दाखवतो आहे मी. तर मला माझी पूर्ण जर्नी तुम्हाला दाखवायची आहे. सो आपण आता कळंबोलीचा रस्ता घेतलेला आहे. म्हणजे आपण पनवेलवरनं नाही जात आहोत, तो JNPTचा जो हायवे आहे तिकडनं आपण जाणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल या रस्त्यावर कोणच नाही. खूप मजा येते इथे बाईक चालवायला या रस्त्यावर. तुम्ही तो समोरचा डोंगर बघा, किती हिरवागार झालेला आहे. एकदम भारी वाटतंय. पण JNPT हायवेवर आहोत. सो आपल्या बाजूला रेल्वे ट्रॅकसुद्धा आहे. मित्रांनो, मोटो व्लॉगिंगची आवड ही मला पहिल्यापासूनच होती. म्हणजे मी 2016-17मध्ये मुंबईकर निखिलचे व्लॉग बघायचो. नंतर मी परत MSKला फॉलो करायला लागलो. त्याचे व्लॉग मला खूप आवडायला लागलेले. नंतर हळूहळू अनेक यूट्यूबरचे व्लॉग होतेच. नंतर आपले मराठी यूट्यूबरमध्ये स्टोरी अँड व्हीलचे व्लॉग बघायला लागलो. तसेच मी सुद्धा एक ठरवलेले की एक ना एक दिवस आपण सुद्धा मोठो व्लॉग करू. तर ते जर्नी आपण स्टार्ट केलेली आहे. हळूहळू बघूया पुढे जाऊन
काय होतं ते. तर याच जर्नीमध्ये तुम्ही माझ्यासोबत राहाच, मला सपोर्ट करत राहा. मी असे नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहीन. अरे हे काय मध्येच ब्लॉक लावून ठेवले आहेत. मित्रांनो, गाडी जरा सावकाशच चालवली पाहिजे. मध्येच हे असे ब्लॉक लावून ठेवलेले आहेत, त्यामुळे आपल्याला गाडीचं स्पीडमध्ये असेल तर स्पीड कंट्रोल करायला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर बरं आलं माझ्या पुढे तो कारवाला होता, त्यामुळे मला थोडा कळला रस्ता कुठून आहे तो. तर हे बघा, हे मोठे रायडर, तर तुम्हाला त्यांच्या बाईक दिसत आहेत. आणि हा आपला मंग्या ड्रायव्हर, आपले कौस्तुभ जाधव. तर मित्रांनो, तुम्ही बघितलात, मला लांबूनच ती वासरं दिसलेली, म्हणजे गाई आणि तिची वासरं. त्यामुळे मी स्पीड कमी केला आणि या लेंथमध्ये आलो. पण ते दोघं मूर्ख बघा किती स्पीडने जात आहेत. एखाद्या गाईला लागलं असतं तर किती महागात पडलं असतं. बिचारा त्यांना पण लागलं असतं आणि गाईलासुद्धा. तर तुम्ही पण अशी चूक करू नका यांच्यासारखी. तर रस्त्यामध्ये असे प्राणी दिसले तर आपणच गाडी स्लो करा आणि बाईक सावकाश चालवा. खरं सांगायला गेलं तर आपला मुंबई पुणे जो ओल्ड हायवे आहे त्यावरनं जायला खूपच मजा येते. म्हणजे मी बऱ्याच वेळा आपला एक्सप्रेसवेने गेलो आहे, पण तेवढी मजा येत नाही त्या रस्त्यावरनं जायला. पण आपला या रस्त्यावरनं जायला खूपच मजा येते. एकदम रस्ता पण खाली असतो आणि गाड्या पण जास्त नसतात. फक्त एकच आहे,
तो मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर येतात, त्यामुळे लक्ष ठेवून गाडी चालवावी लागते. तर ही बघा आपली ST विठाई. मगाशी आपल्याला ती ओव्हरटेक करून पुढे गेलेली, आता आपण तिला ओव्हरटेक करणार आहोत. तर आता आपण खंडाळा घाट चढायला सुरुवात केलेली आहे. घाट सेक्शनमध्ये आहोत आपण. तर मित्रांनो, मला आठवलं 2 वर्षापूर्वी जेव्हा मी या घाटमध्ये आलेलो खंडाळा घाटात, तेव्हा मला गाडी चालवण्याचा एवढा एक्सपिरियन्स नव्हता. तेव्हा म्हणजे खूप फाटलेली तेव्हा, म्हणजे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता घाटामध्ये गाडी चालवायचा. पण यावेळी मात्र रस्ता थोडा लक्षात असल्यामुळे एवढी काही भीती वाटली नाही. तर आपण 5 मिनटं थांबूया, एक ब्रेक घेऊ आणि थोड्या वेळाने निघू परत. मित्रांनो, तुम्हाला जो खाली दिसत आहे तो आपला एक्सप्रेस हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे.
तर एक चांगली गोष्ट आहे, एक आपल्या एक्सप्रेसवेवर ट्रॅफिक नाही आहे. कारण की मला आठवतं आहे मागे गणपतीला मी गावाला जात होतो तेव्हा सकाळी 7:30-8 वाजता खूपच ट्रॅफिक होतं. पण त्या मानाने आज काय एवढं ट्रॅफिक नाही आहे. ॲक्च्युली मी बाईकने म्हणजे या सर बाईकने तर पहिल्यांदाच आलो आहे. ॲक्च्युली मागे आम्ही जेव्हा लोणावळ्याला गेलेलो तर आम्ही तो ओल्ड हायवेज पकडलेला. त्यामुळे मला काय इकडे जाता माहीत नाही. बघू यांच्या मागे मागेच जातो. मला यूट्यूबवर तर व्हिडिओ बघितले आहे मी की काही किलोमीटरपर्यंत आपण बाईकने प्रवास करू शकतो. ओ भाई, बाप रे! और मैं आसमानों की ऊंचाइयों में पूरा कोहरा ही कोहरा चारों तरफ. मित्रांनो, फर्स्ट टाईम असा एक्सपिरियन्स आहे गाडी चालवण्याचा. म्हणजे मी कधी असं चालवलंच नव्हतं धुक्यामध्ये बाईक. खूप एकदम वेगळंच एक्साइटमेंट आहे बाईक चालवायला आता. आणि मी हे कॅप्चर करत आहेत माझ्या गोप्रोमध्ये. तर तर मित्रांनो, निसर्गाचा चमत्कार बघा. त्या टनेलच्या आधी एकदम फॉग होत असे इकडे आणि इथे ऊन आहे. तर हेच अनुभवायला खूप मजा येते रायडिंगला मान्सूनच्या टायमाला. जर तुम्ही लोणावळ्याला जात असाल, खंडाळ्याला जात असाल तर तो एकदम लांब बघा लेफ्ट हँड साईडला एक धबधबा दिसत आहे. आय थिंक त्याचं नाव विवस वॉटरफॉल असं आहे. थोडं मी त्या साईडला जातो, तुम्हाला ते नीट दिसेल. एकदम लांब बघा डाव्या साईडला भरपूर पाणी दिसत आहे त्या धबधब्याखाली.
सो मित्रांनो, आपण टायगर पॉईंटला जाण्याचा डिसिजन घेतला. तर आपण टायगर पॉईंटला जाऊ. तर समोर तुम्हाला दिसत आहे एकदम बहुतेक पाऊस आहे का फॉग आहे कळत नाही, पण पाऊस असला तर परत ते रेनकोट घालावं लागेल, कारण आपला गोप्रो पण वॉटरप्रूफ नाही आहे.